आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजे फक्त नवीन वर्ष नाही, तर ही आहे आपल्या संस्कृतीची सुरुवात. मी काय म्हणते, तुम्हाला माहितीये का या सणामागे दडलेली एक पौराणिक कथा, इतिहास आणि आपल्या संस्कृतीची ओळख? पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान राम 14 वर्ष वनवास संपून अयोध्यात परतले आणि त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी घरासमोर गुढी उभारली, जी विजय आणि आनंदाचं प्रतीक बनली. तसंच असंही मानलं जातं की या दिवशी ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती केली, म्हणूनच हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात असा मानला जातो. गुढीपाडवा हा सण आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राचा मानबिंदू, मराठी अस्मितेचा आणि सण भगव्या अभिमानाचा, हिंदुत्वाच्या स्वाभिमानाचा सण, नव्या हर्षाचा आणि नव्या हिंदू वर्षाचा. चैत्र महिन्याचा पहिला दिवस व विजयाची खून म्हणून आकाशात उंचवलेली गुढी, त्यावर रेशीम वस्त्र, आंब्याची डाळी, फुलांचा हार, कडुलिंबाची पानं, साखरेची गाठी आणि त्यावर कलश. गुढीपाडवा हा सण आपल्या जीवनात नवीन आशा, आनंद आणि सकारात्मकता घेऊन येतो. तसंच आपल्याकडे नीम आणि गुळ खाण्याची परंपरा आहे, जी आपल्याला जीवनात सुख आणि दुःख दोन्ही स्वीकारण्याची शिकवण देते. म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे.